नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे गुरुवार आणि डेट आहे 18 डिसेंबर. तर काल रात्री लेट आलो, म्हणजे पहाटेच आलो. ते तुम्ही बघितलं असेल पाठच्या व्लॉगमध्ये. नसेल बघितलं तर बघा. 2 दिवस ट्रॅव्हल केलेलं ते आहे त्या व्लॉगमध्ये. वडोदराला बाय ट्रेन गेलेलो, मग पावागडला पण गेलेलो, तेही दाखवलं आहे. आणि आज काहीच प्लॅन नाही मिळत अजूनपर्यंत. तरी एक प्लॅन आहे, पण तो होईल का नाही माहिती नाही. आणि थोड्या वेळापूर्वीच कॉफी पिली. आता वाजलेत 11:15. उठलो होतो, थंबनेल वगैरे एडिट केला, व्हिडिओ अपलोड केली आणि ती तुम्ही बघितलीच असेल 11:11 तर बघूया आज काय होते. 3:35 झालेले आहेत. आत्ता आलो आहे उमरोळी स्टेशनला, चाललो आहे मुंबईला. आता मी आहे उमरोळी स्टेशनवर. मी एकटाच चाललो आहे भाईंदरला कार घेण्यासाठी, कारण की अमोल कुठे बाहेर गेला आहे. आणि वाजले 4 वाजायला 10 मिनटं आहेत आणि मी 3:44ची ट्रेन पकडायला आलेलो, पण अजूनपर्यंत ट्रेन काय आली नाही. आता बघू ट्रेन कधी येते. 4:02 झालेले आहेत आणि फायनली ट्रेन आलेली आहे. बघा, झूम करून दाखवतो. आता बसतो पहिले, मग पाहूया जागा भेटली तर ब्लॉक करू, नाही तर काय उभ्या उभ्यात जायला लागेल. फायनली गाईज ट्रेन आलेली आहे. आता जस्ट भाईंदर स्टेशनला पोचलो आहे आणि 5 वाजायला 2 ते 3 मिनटं आहेत. आणि आता रिक्षा पकडतो, इथूनच पकडतो. मीरा रोडवरून उतरायचं होतं, म्हणजे मीरा भाईंदरला, पण इथूनच रिक्षा पकडतो आणि जातो सर्व्हिस सेंटरला. आता रिक्षा पकडलेली आहे आणि सर्व्हिस सेंटरला पोचण्यासाठी अर्धा तास लागणार आहे, म्हणजे 20 ते 25 मिनटं. 5.5 किलोमीटर आहे, पण ट्रॅफिकमुळे तेवढा टाईम होणारच आहे. जस्ट पोचलो टाटा मोटर्स इंद्रजितला. 7 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि जस्ट मीरा रोडवरून निघालो आहे बघा, कार घेऊन. एकटाच आहे मी. आता घरी पोचायला किती वेळ लागेल ते बघूया. टाईम झाला कारण की कार वॉश नव्हती झाली, तर तेच करायला लावलेली. तर चला आता मध्येच भेटू. घोडबंदरला तर ट्रॅफिक नाही लागली, पण आता न्यू फाउंटन हॉटेल ओपन झालं आहे आणि तिथे आहोत. पण ट्रॅफिक आहे, खूप आहे ट्रॅफिक. ट्रॅफिक आहे, कार वगैरे सर्वच आहे. 7:30 वाजलेले आहेत आणि डिझेल टाकायला थांबलो आहे. आता नालासोपारावरून सोडलेलं तेव्हापासून खूप ट्रॅफिक लागलेली, कारण की जॉब वगैरे सुटले असतील म्हणून. म्हणजे ट्रक्सची ट्रॅफिक नाही मिळत, नॉर्मल गाड्यांची ट्रॅफिक आहे. आज एकटाच आहे तर गाडी चालवायला खूप मजा येते बघा. डिझेल टाकायला थांबलेलो, आता डायरेक्ट घरी. 7:40 झालेले आहेत आणि आता पोचलो आहे खानिवड्याच्या टोल प्लाझावर. खूप चांगला स्पीड मेंटेन केला आता 7:47 झालेले आहेत आणि वरई फाटा आलेला आहे. आता लेफ्ट मारतोय वरई फाट्यासाठी, म्हणजे तिथून आम्हाला शॉर्टकट पडतो ना. भाडोलीमधून वन वे आहे, पण 15 ते 20 किलोमीटर आमचं वाचते, म्हणून आम्ही तिथून जातात. हा बघा, आता टर्न मारतो तुमच्या समोर, हायवेवरून उतरतोय. आता पोचलो आहे भाडोली दहिसर ब्रिजवर आणि रेड लाईट आहे. आता थोडं थांबावं लागेल. 8:20 झालेले आहेत आणि पालघरला पोचलो आहे. आता उमरोळीला जातो आणि परत पालघरला येतो आणि तुम्हाला भेटतो. आता 9 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि आता आम्ही आलो आहे मठात. घरी जाऊन आलो, म्हणजे गावात जाऊन लगेच आलो. चालू झाला केला बोल. तर आता आम्ही जस्ट स्वामींचं दर्शन घेतलं. ह्यांना मी गावात घ्यायला गेलो सर्वांना, आणि आता आम्ही आलो मोमोज खायला. यार, आपण आउट सीन शूट करायला पाहिजे होता. तो आला. अगं गाडी मी चालवत होता. आउट सीन तुम्हाला लक्षात का नाही दिलं? आउट सीन परत माझ्या हीच एकटी आहे जी मला खायला देते, बाकी कोण मिळत नाही. काय करणार. आता 11 वाजलेले आहेत आणि मी 10:30 वाजता घरी आलो. चिवलो वगैरे. आता म्हणजे आजच्या व्लॉगमध्ये फक्त मी एकटा गेलो होतो, ते तुम्हाला दिसलं असेल. मग घरी आलो, घरी म्हणजे गावात आलो, सर्वांना घेतलं आणि मग आम्ही मठात गेलो होतो. आणि मग काय, मित्र होते सर्व, तर गोष्टी वगैरे होतच राहिल्या. मग टाईम झाला घरी यायला. तर होप करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.